नमस्कार, मी सौ सारिका तेलवणे वारंगे. माझ्या यूट्यूब चॅनलवरती आपलं मनपूर्वक स्वागत आहे. 8 मार्च 2026 रोजी ठाणे महानगरपालिका महिला व बाल विकास विभाग जागतिक महिला दिनानिमित्त निबंध स्पर्धा आयोजित केली होती आणि त्यामधील माझा विषय होता डिजिटल भारत एक नवे युग. यावर आधारित एक निबंध लिहिलेला आहे. आपल्या विद्यार्थ्यांसाठी किंवा निबंध कसा असावा याचं एक उदाहरण अर्थात डिजिटल भारत एक नवे युग ह्या विषयावरती हा निबंध आहे. तर तो आपणापुढे सादर. ज्ञानाच्या प्रकाशात उजळला देश सारा, ज्ञानाच्या प्रकाशात उजळला देश सारा, डिजिटलच्या वाटेने चालला विकासाचा धारा. आजचे युग विज्ञान तंत्रज्ञान व माहिती क्रांतीचे युग आहे. या बदलत्या युगात भारतानेही पहिले पाऊल टाकले आहे. डिजिटल होणे ही खूप मोठी गरज आहे. प्रत्येक व्यक्ती डिजिटल होणे महत्त्वाचे आहे. डिजिटल भारत ही संकल्पना म्हणजे एक व्यापक चळवळ आहे जी प्रत्येक स्तरातील घटकांना स्पर्श करून जाते आणि देशाला आधुनिकतेकडे घेऊन जात आहे. डिजिटल भारत एक प्रगतीचा नवा अध्याय आहे. त्याची व्याप्ती खूप मोठी आहे. बोटांच्या स्पर्शात सामावले सारे जग, बोटांच्या स्पर्शात सामावले सारे जग क्षणात पूर्ण होई प्रत्येक गरज व उमग. दिनांक 1 जुलै 2015 रोजी डिजिटल भारत ही मोहीम सुरू झाली. या मोहिमेचा प्रमुख उद्देश म्हणजे देशातील प्रत्येक नागरिक डिजिटल सेवांशी जोडणे. पारदर्शक प्रशासन, वेगवान सेवा, समावेशक विकास व आत्मनिर्भर भारत ही या मोहिमेची प्रमुख उद्दिष्टे आहेत. प्रत्येक व्यक्तीला याचे ज्ञान कसे मिळेल याकडे शासन वेळोवेळी उपक्रम राबवत आहे. आपला भारत देश जगात नावारूपाला यावा, प्रत्येक व्यक्ती सक्षम असावी यासाठी डिजिटल भारत होणे महत्त्वाचे मानले गेले. पूर्वीच्या काळी एखादे काम करायचे असा विषय जरी निघाला तरी ते काम करताना आठवतात त्या लांबच्या लांब रांगा, कागदपत्रांची जुळवाजुळव, वेळ, उन्हातानात उभे राहणे आणि पैसा या सर्व गोष्टींची आठवण येताच अंगावर काटा येतो. आता मात्र घरच्या घरीच बरीच कामे आपण डिजिटलमुळे ऑनलाईन करतो. त्यामुळे पैसा, अधिकचे श्रम, लागणारा वेळ या सर्वांचीच मोठी बचत होताना दिसते. अर्थात यासाठी असेच म्हणता येईल, तंत्रज्ञान घरात सेवा दारात. तंत्रज्ञान घरात सेवा दारात. डिजिटल भारत हे प्रगतीचं लक्षण आहे. या संदर्भात आपणास जाणवत असेल की सन 2019मध्ये कोविड-19 नावाची महामारी आली. सारे जग ह्या महामारीमुळे थांबले होते. यावर शिक्षण विभागात तर मोठी उलथापालथ सुरू झाली. कारण प्रत्येक पिढी पुढे कशी जाणार यावर जिथे नवनवीन उपक्रम सुरू असतात तिथे नवीन बालकांशी शिक्षकांचा संपर्क कसा होणार, तर जी बालके मोठ्या वर्गात गेली आहेत त्यांना कसे शिकवणार यावर शासनाने डिजिटल भारत या माध्यमातून प्रथम झूम मीटिंग घेऊन तसेच शिक्षक अधिकारी ग्रुप तयार करून ऑनलाईन पद्धतीने लेसन घेण्यासंदर्भात शिक्षकांना मार्गदर्शन केले. मोबाईल, संगणक, विविध शैक्षणिक ॲप्स, विविध शैक्षणिक व्याख्याने, व्हिडिओ या माध्यमातून ई अध्यापन वर्ग, पाठ्यपुस्तकातील स्कॅनरचा वापर असे डिजिटल साहित्य वापरून जग थांबलेले असतानाही शिक्षण सुरू राहिले. विद्यार्थी ऑनलाईन पद्धतीने शिकत होता. तसेच तो एकटाच शिकत नसून घरातील प्रत्येक व्यक्ती शिकत होती. हे सर्व होत असताना प्रत्येक मूल डिजिटल होत होते. अर्थात त्याच्या माध्यमातून सारे घरसुद्धा प्रगतीपथावर चाललेले दिसत होते. प्रत्यक्ष कृती व अनुभूती यामुळे विद्यार्थी निपुण होताना दिसत होते. यावर देशाचे भविष्य ठरते. डिजिटल शिक्षण उज्ज्वल भविष्याचे दालन. डिजिटल शिक्षण उज्ज्वल भविष्याचे दालन. डिजिटल भारत या युगात नवीन क्रांती घडवताना दिसते. ही क्रांती म्हणजे 4 भिंतीत शिकवले जाणारे ज्ञान. आता मात्र त्याची व्याप्ती वाढली आहे. हे ज्ञान जगाबाहेर पसरले आहे. गाव कुसाबाहेर उजळले शिक्षणाचे तेज. हे तेज इतके पसरले की जणू ज्ञानरूपी पंखांना डिजिटलची साथ मिळाली आणि संपूर्ण जगात प्रसिद्धीस आले. आपल्या प्रगतीचा आलेख उंचावला. म्हणूनच म्हणतात, गाव कुसाबाहेर उजळले तेज शिक्षणाचे. गाव कुसाबाहेर उजळले तेज शिक्षणाचे. डिजिटल माध्यमांनी उघडले द्वार प्रगतीचे. हे शिक्षण फक्त शहरी भागातच नव्हे तर ग्रामीण भागात सुद्धा दूरवर पसरलेले आहे. अर्थात संधी सर्वांना मिळत आहे. बँकिंग क्षेत्रात सुद्धा डिजिटल भारताने महत्त्वपूर्ण भूमिका बजावलेली दिसून येते. बँकेचे ॲप्स, डिजिटल सेवा, जीपे, ऑनलाईन पैसे पाठवणे, मेसेजेस यामुळे बँकेतली कामंही घरूनच करण्याची उत्तम सोय झाली आहे. यामुळे पैशांचे गैरव्यवहार टाळता येतात. शासनालाही आपल्या उत्पन्नाची खात्री मिळत आहे. नाणी नोटांचा काळ सरला मागे. डिजिटल व्यवहारांनी विणले प्रगतीचे धागे.
शेती क्षेत्रातसुद्धा शेतकऱ्यांना आधुनिक शेतीचे तंत्र, बी बियाणे, खतांची माहिती मिळणे, शासनाच्या ॲपवर शेतकऱ्यांसाठी असलेल्या योजना या समजतात. त्यामुळे त्यांच्या उत्पादन क्षमतेत वाढ होऊन आपला शेतकरीसुद्धा प्रगतीच्या पथावर जाताना दिसतो. मातीशी नाते तंत्रज्ञानाची साथ शेतकऱ्यांच्या कष्टाला मिळे यशाची वाट. नवनवीन उद्योगधंदे सुरू झाले आहेत. आपण पाहतो की ई-कॉमर्स, IT क्षेत्र, स्टार्टअप्स यांमुळे नवतरुणांना नवीन संधी प्राप्त होत आहेत. कल्पकतेला मिळे नवे आकाश. डिजिटलमुळे मिळे नवनियुक्तांना प्रकाश. इतकेच नव्हे तर आरोग्य विभागात सुद्धा तंत्रज्ञानाने प्रगती घडून आणलेली दिसत आहे. टेलिमेडिसिन, आरोग्य ॲप, आरोग्य सल्ला हे सर्व आता सुरू झाल्यामुळे रुग्णांना प्रत्यक्ष डिजिटल माध्यमांनी थेट डॉक्टरांशी संवाद साधता येतो व आपले आजार दूर करता येतात. प्रत्यक्ष काही वेळा डॉक्टरांकडे जाणे शक्य होत नाही, तेव्हा डॉक्टरांशी संवाद साधून आपले आरोग्य सुधारते, नवीन जीवनदान प्राप्त होते. अंतर मिटले डॉक्टर रुग्णांचे तंत्रज्ञानाच्या सेवेने नवे जीवन उमलले विश्वासाच्या ध्येयाने. भारत हा असा देश आहे, तो नेहमीच आपल्या संस्कृतीला जपत, भूमातेला वंदन करत, तिला कोणताही त्रास होणार नाही याचा विचार करूनच नवनवीन प्रयोग राबवत असतो. उद्देश फक्त आपल्या देशातील प्रत्येक व्यक्ती याचा एक भाग आहे आणि त्याची प्रगती म्हणजेच खऱ्या अर्थाने आपल्या देशाची प्रगती आहे. नाण्याला दोन बाजू असतात. तशाच पद्धतीने विचार केला तर आपल्या देशातील प्रत्येक व्यक्तीला याचे पुरेसे ज्ञान नसल्यामुळे त्यांच्याकडून स्वतःचं नुकसानही होऊ शकते. अर्थात सायबर गुन्ह्यांना ते बळी पडू शकतात किंवा मोबाईल, संगणक, इंटरनेटचा वापर न करता आल्यामुळे आपली कामे दुसऱ्याच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न करतील आणि तिथे मात्र त्याला फसवणारी लोक जर भेटू शकतात. म्हणजेच आपल्या देशाला लवकर प्रगत करताना प्रत्येक नागरिकाला सायबर गुन्हे, तंत्रज्ञान यांचा वापर याची माहिती देऊन वेगवेगळे सेमिनार घेऊन शाळेतील विद्यार्थ्यांना, आपल्या पालकांना साक्षर बनवण्यासंदर्भात मार्गदर्शन, यावर नेमके काय करता येईल, प्रत्येक नागरिक सुजाण बनेल, धोके ओळखेल व आपण स्वतः डिजिटल भारत या योजनेत सहभागी होईल. शासनाने आता नवभारत उल्हास हे सुरू करून प्रत्येक व्यक्तीला साक्षर करण्याचा ध्यास घेतला आहे. वेळोवेळी मार्गदर्शन, अध्यापन करून, टॅगिंग करून प्रत्येक पालक कसा शिकेल याकडे शासन नियमितपणे उपक्रम राबवित आहे. ज्ञानाची ज्योत पेटवूया साऱ्यांच्या मनात, तरच प्रगत होईल भारत डिजिटल पथात. डिजिटल भारत ही काळाची गरज आहे. काळ बदलला की पुढे नक्की कोणते संकट उभे राहणार हे मात्र आपल्याला माहीत नाही. शासनाने 2015 रोजी ही पावले ओळखली असणार. म्हणूनच डिजिटल भारत हा उपक्रम हाती घेऊन 2019मध्ये जागतिक महामारीमुळे जे जग थांबले होते ते सुरू करण्यासंदर्भात सर्वात मोठा वाटा याचा आहे, हे विसरून चालणार नाही. डिजिटल प्रगतीची मशाल हाती घेऊ, साऱ्या जगात भारताला पुढे नेऊ. डिजिटल भारत हा एक साहित्याचा स्वर्ग आहे. जिथे गेल्यावर वेळ, श्रम, पैसा आणि सहजता, वेगवेगळे तंत्र आपण येथे शिकण्यासारखे मिळत आहेत. आपण सर्वांनी एकत्रित होऊन एक प्रतिज्ञा घेऊ. साऱ्या देशाला पुढे नेण्यासाठी एक एक पाऊल पुढे नेऊ. ज्ञानाची ज्योत पेटवूया साऱ्या जगात. सर्वांना एकसाथ घेऊन जाऊ प्रगती पथात. डिजिटल भारत यावर किती जरी बोलले, किती जरी लिहिले तरी खूप शब्द कमी पडतील. अखेर अभिमानाने, गर्वाने एकच म्हणेल, मी माझ्या परीने आपल्या देशाला प्रगतीपथावर नेण्यासाठी या डिजिटल माध्यमांचा योग्य प्रसार करेल आणि या यशात माझा 100% वाटा मी नक्कीच देणार आहे. आपल्या देशाला प्रगतीपथावर नेण्यासाठी प्रयत्न करणार. धन्यवाद. हा निबंध मी आपल्या 8 मार्च 2026 महिला दिनानिमित्त जी स्पर्धा झाली होती त्यामध्ये सहभागी होऊन निबंध लिहिला होता. हा निबंध स्वलिखित आहे आणि अशाच पद्धतीने आपल्या विद्यार्थ्यांना सुद्धा स्लोगनचा वापर करत आणि आपल्या निबंधाची रचना हा 1000 शब्दांचा मर्यादेमध्ये निबंध लिहिलेला आहे. 10वीचे विद्यार्थी असेल, 12वीचे विद्यार्थी असेल, त्यांनासुद्धा कशा पद्धतीने निबंध जो आहे तो निबंध लिहिताना कोणत्या गोष्टी यामध्ये समाविष्ट झाल्या पाहिजेत या दृष्टीने आपण ह्याचा वापर करू शकतो. धन्यवाद.